राज्य सरकारने कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 22,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यावर संताप व्यक्त केलाय. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे मोठा फटका बसलाय. त्यांचं आर्थिक नुकसान झालंय. त्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हेक्टरी 22,000 रुपयांची मदत जाहीर केली. मात्र या मदतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ही मदत अपुरी असल्याचं सांगत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप केलाय. कोकणातील शेतकऱ्यांनी सरकारला राजकीय पाठबळ दिलाय हे विसरू नका असा इशारा त्यांनी दिलाय. हवामानातील बदलांमुळे आंबा आणि काजू पिकांवर फुलधारणा कमी झाली आहे. अनेक भागांमध्ये उत्पादन घटलंय आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान देखील झालंय. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि दरम्यान काही या हवामानाच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने 22,000 रुपयांची मदत जाहीर केली. मात्र याला आता टीका केली जाते. भास्कर जाधव यांनी यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असल्याची टीका त्यांनी केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी सरकारला केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्र येऊन विरोध करण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना दिलेली मदत ही सरकारकडून दिलासा देणारी असली तरी विरोधकांच्या मते ती अपुरी आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता दिसून येते. मात्र आता या शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळणार का हा प्रश्न आता समोर पडलाय.